प्रतिज्ञा करत आहोत. तर प्रतिज्ञा म्हणजे स्वतः प्रति केलेली ती आज्ञा आहे आणि तीच आपल्या सर्वांना पूर्णपणे लक्षात ठेवून वर्षभरासाठी करायची आहे. म्हणून प्रतिज्ञा आपण करत आहोत. मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणती हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन. जय हिंद. भारत माता की भारत माता की. मी पृथ्वी आणि तिच्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी अशा सवयी अंगीकारेन ज्यामुळे संसाधनांचे कमीत कमी नुकसान होईल. मी ज्या वस्तूचा उपयोग केलेला आहे त्याचा पुन्हा उपयोग करेन. मी सिंगल यूज प्लास्टिक सामग्रीचा उपयोग करणार नाही. मी प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कागदी पिशव्या आणि कपड्यांच्या पिशव्या वापरेन. मी पर्यावरणाची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करेन. मी कमीत कमी कचरा करेन. मी जास्तीत जास्त झाडे लावेन. मी ऊर्जा आणि पाण्याचे संरक्षण करेन. जय हिंद. त्याच्या अंतर्गत गोदावरी नदीकाठी वगैरे सगळं मिळून आम्ही 19,500 झाडं लावण्यात आलेली आहे. आणि मागच्या 5-6 वर्षापासून जे हे अभियान सुरू आहे, मागच्या 2 आयुष साहेब आल्यानंतर या अभियानाला डबल गती प्राप्त झालेली आहे. कारण साहेबांचा हरित आज जागतिक पर्यावरण दिन आहे. तसा हा पर्यावरण दिन 50 वर्षाखाली 72-73 पासून आपण साजरा करतोय. 72-73 ला जागतिक लेवलवर लक्षात आलं की पर्यावरणाचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणात होतोय आणि पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे असं 1972-73 ला युनायटेड नेशन्सनी सांगितलं. पण तरी 50 वर्ष झाले तरी आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे भेटत नाहीये. म्हणजे कुठेतरी पृथ्वी तलावरचे सर्वात हुशार प्रजाती आहे ती फक्त मानव आहे. तर आपली चूक करतोय का बरोबर करतोय हे आपण याचं कुठेतरी परीक्षण करायला पाहिजे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या निमंत्रणाला माननीय उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे उपवन संरक्षक केशव वाबळे साहेब, वृक्षप्रेमी माधवराव पाटील साहेब, माझे सहकारी गाडवे साहेब, वृक्षप्रेमी संतोष मुगटकर साहेब आणि या ठिकाणी जमलेले सर्व सुजाण नागरिक बंधू आणि भगिनी. आताच आमचे उद्यान अधीक्षक यांनी आपल्याला मागील वर्षी जो आपण संकल्प केला होता त्याच्या 95% आपण यशस्वी झालो झाडं लावण्यासाठी. आणि त्यामध्ये 21,000चं टार्गेट होतं. 19,500 झाडं लावलेली आहेत. यावर्षी 26,000 झाडं लावण्याचं आमचं नियोजन आहे. त्याचं डिटेल आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. फक्त त्यामध्ये आपल्या सहकार्याशिवाय ते पूर्ण होणार नाही.
वनविभागाचं त्यासाठी आम्हाला सहकार्य आहे. आम्ही झाडं खरेदी केलेली आहे, मजूर अवेलेबल करून दिलेले आहेत, परंतु आपला सहभाग असल्याशिवाय आपल्याला त्या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करता येणार नाही. त्यासोबतच आता जी आपले साहेबांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये 13% ग्रीनरी राहिलेली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 21%, भारताचा विचार केला तर 25%. आणि मागच्या वर्षीच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नांदेड शहराचा आरसाही तुम्हालाही दाखवणार आहेत आणि आम्ही पाहणार आहोत. आम्ही वृक्षगणना केलेली आहे. यावर्षी आपलं ग्रीन कव्हरेज शहराचं हे 9% आहे. म्हणजे आपण खाली चाललोय हळूहळू. मुलांना सांगायला मला आवडेल की 2001ला आपल्या शहरामध्ये जवळपास 1,04,000 झाडं होती. 2024-25 मध्ये 3,05,000 झाडं होती. आणि आपली लोकसंख्या आता प्रोजेक्टेड 8,40,000 तरी असणार आहे. म्हणजे आपण एक नागरिक एक झाड हे सुद्धा संकल्प पूर्ण करू शकलेलो नाहीये. आणि 50 वर्षाचं नियोजन आहे. महापालिकेचं स्थापन झाल्यापासून किंवा नगरपालिका असल्यापासून उद्यान विभाग आहे जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतोय. परंतु अशा पद्धतीचा जो आरसा आम्ही आमच्या समोर आणलेला आहे की आता नवीन पिढीनं यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. जसं आता सांगितलं की फ्युचरमध्ये कदाचित आपल्याला ऑक्सिजन कॅरी करून फिरावं लागेल. आज आपण फक्त मिनरल वॉटरची बॉटल घेऊन फिरतोय, म्हणजे ऑक्सिजन घेऊनही फिरावं लागेल. कारण याचं जशी आता चर्चा झाली की विभाजन सुद्धा इतक्या वेगळ्या पद्धतीनं आहे. भारतामध्ये जरी 21% ग्रीनरी असेल तरी ती 7 सिस्टरसारख्या 7 जिल्ह्यामध्ये किंवा मध्य प्रदेशचा भाग, तसं नांदेड जिल्ह्यामध्ये किनवटचा भाग. तर असा करून उपयोग नाहीये की आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने लक्षात यायलंय की प्रत्येक ठिकाणी झाडं असले पाहिजेत, प्रत्येक ठिकाणी तेवढं ग्रीन कव्हरेज असलं पाहिजे, जेणेकरून पृथ्वीचं तापमानही वाढणार नाहीये आणि ऑक्सिजनचाही आपल्याला पुरवठा होणार आहे. वाढती वाहनांची संख्या, वाढतं इंडस्ट्रियलायझेशन, विकासाची व्याख्याच काय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आपण मुलांना काय देणार आहोत? तर मोबाईल जसा दिलेला आहे तसं ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करायलाही देणार आहोत आणि त्यालाच विकास म्हणणार आहोत. तर ते खरंच चुकीचं आहे. आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या बाबतीत आवडतं डिपार्टमेंट आहे शासनाकडचं, ही आमचंही. कारण त्यांनी जागा सोडत नाहीत, झाडं तोडायला परवानग्या देत नाहीत, रस्तेही करू देत नाहीत आणि ते योग्य आहे. कारण आपल्याला जसं ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात येतोय. नांदेडचं तापमान 43 डिग्री होतंय. आता जर हे झाड नसतं तर आपण कुणीही या ठिकाणी बसलो नसतो. तर त्याचं महत्व जे आहे ते इथं बसलेल्याच आहे, ते बाहेर फिरतात त्यांना नाही. ही संख्या जर पाहिली तर फार कमी आहे. म्हणजे कालच्या घटनेचं तर दुःख होतंय. बँगलोरला जो अपघात झाला की त्या ठिकाणी 11 जण जीव द्यायला जातात पाहण्यासाठी. योग्य अयोग्य मला म्हणायचं नाहीये, परंतु काय योग्य आहे हे दाखवायला आम्ही पण कमी पडत आहोत. आपलं शिक्षणही कमी पडत आहे. कारण या ठिकाणी संख्या कमी आणि तशा ठिकाणी संख्या जास्त की तिथं जीव पण गेले तरी लोकांना काही वाटत नाही. तर आपण सर्वांनी असं आपलं नांदेड तयार करूयात. आताच पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की कदाचित कापूर प्रवृत्तीचे लोक आपल्या इथं आहेत, आपण ते लोक वाढवण्याचा प्रयत्न करूयात आणि महापालिका त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच सहकार्य करणार आहे. आमचा संकल्प तर हरित नांदेडचा नक्कीच आहे, परंतु तो सामाजिक चळवळीत कन्वर्ट व्हावा आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये योगदान देण्यात यावं असं मी महापालिकेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते मिळेल याची ग्वाही देतो आणि थांबतो.